वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या 2024 ची संकल्पना आहे। गेल्या काही वर्षांमध्ये 21 जून या तारखेला इतिहासात एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय। जगभरात साजरा होणाऱ्या या दिवसाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम यंदा कोलकात्यात पार पडतोय। ऐतिहासिक हावडा ब्रिजच्या बाजूला असलेल्या रेड रोडवर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत योग साधना करण्यात आली। यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधितही केलं। दरम्यान मुंबईतल्या जुहूमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगासनं केली आणि उपस्थितांना नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं। नितंब और कमर को ऊपर की तरफ उठाकर ब्रिज के समान आकृति बनाने का प्रयास। सांस नीचे की तरफ लेके आइए और पीठ के बल विश्राम कीजिए। संगे नहीं आसन, हाथों को शरीर के पास सीधा रखिए। आज आपण म्हणतो नवीन पिढी आमची जी आहे त्यांच्यामध्ये खूपदा आपल्याला ऐकायला मिळतं की आम्हाला डिप्रेशन आहे, पण योग करणाऱ्याला कधी डिप्रेशन येत नाही। योग करणारा कुठल्याही मानसिक स्थितीमध्ये आनंदाने त्या ठिकाणी प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या भविष्यातली पिढी घडवण्याकरता देखील या योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। योग दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी देखील योगाभ्यास केलाय। मंत्री महोदय का सत्कार करते हुए स्ट्रेच कीजिए, हाथों को सीधे वाली मॉर्निंग स्ट्रेच बोलते हैं, पॉइंट द टोज। हर्ष का विषय है आपके नगर में माननीय मुख्यमंत्री महोदय का स्वागत हो रहा है। बहुत बहुत धन्यवाद। मैं आयुष विभाग के प्रमुख सचिव महोदय से अनुरोध करूंगा, कृपया माननीय सभापति विधान परिषद कुंवर मानवेंद्र सिंह जी का सम्मान करें, उनका सत्कार करें। श्री रंजन कुमार, प्रमुख सचिव आयुष। गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं ॲक्वा योग म्हणजेच पाण्यात राहून योगासनं करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। तर नौदलाच्या पाणबुडीवरच्या जवानांनीही योगासनं केली। भारतीय नौदलाच्या जवानांनी पाण्याखाली योगासनं करत आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। तर लडाखमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी पेंगॉंग लेकच्या किनाऱ्यावर योग साधना केली। अब ये लास्ट होगा बटरफ्लाई। क्या है बैंक, वो बर्फ नहीं लेनी भाई उधर बाई तरफ। सीनियर सिपाही सर दरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं योगासनं केली। तर रायगडच्या कर्जतमध्ये मैत्रेय दादाश्री यांच्या शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये केंद्रीय मंत्री राजेंद्र सिंग शेखावत यांच्यासह सिनेकलाकारांनीही योगासनं केली। शरीर के संपूर्ण आरोग्य के लिए सूर्य नमस्कार इज ए कंप्लीट फिजिकल mental exercise, and now we will practice the 12 postures of Surya Namaskara. First is Pranamasana, then inhale the breath and bend your body back side. आप सबसे निवेदन है कि आप
सभी को प्रज्वलित कर आज इस समारोह का शुभ ব্যায়াম স্বাস্থ্যকর শক্তিশালী ও আয়ুষ্মান ভারত গড়ে তোলার ক্ষেত্রে মাননীয় প্রধানমন্ত্রীর সুদূর প্রসারী দৃষ্টিভঙ্গিকে মাননীय श्री प्रतापराव जाधव जी दरम्यान शिलाँगमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामच्या गुवाहाटीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री डॉक्टर हिमंता बिस्वा शर्मा यांनी योगासनं केली आहेत. तर राज्यातले महत्त्वाचे नेते आणि मंत्री देखील देशातले मंत्री देखील या योगाभ्यासामध्ये सहभागी झालेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शिलाँगमध्ये आहेत, अहमदाबादमध्ये अमित शहा, तर गुवाहाटीमध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योगाभ्यास केलाय. दिल्लीमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी योगासन